शेतकऱ्यांची आत्महत्या का थांबत नाहीत? अर्थात आपण किशोर तिवारी यांच्याकडे जाऊयात. किशोर तिवारी, शेतकरी म्हणजे सरकारी योजनांचा फायदा मिळावा, शेतकरी आत्महत्या का करतात याची कारण शोधण्यासाठी 13 प्रधान सचिवांची समितीही नेमण्यात आली. या समितीने नेमका काय अहवाल दिलाय केंद्राला? तर तुम्ही थोडीशी माहिती बरोबर कराल. तर कसं आहे की 13 प्रधान सचिवांना उपविभागीय स्तरावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि ते बघतील की शेतकऱ्यांना योजनांचा फायदा मिळावा, नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख दूर होऊन कारण पाहून त्याच्यावर उपाययोजना व्हाव्या बरोबर आणि कृषी संकटाची कारण बघावी. आता काय झालं, या लोकांनी एक 4-5 दिवसाचा दौरा केला आपल्या तालुक्यामध्ये, उपविभागीय तालुक्या म्हणजे 2 तालुक्यामध्ये, आणि दौरा केल्यानंतर अशी कोणताही अहवाल सादर करण्याची तरतूद नसताना स्वाधीन क्षत्रिय या मुख्य सचिवाला त्यांनी एक अहवाल सादर केला की शेतकरी आत्महत्यांचा कृषी संकटाशी काहीही संबंध नाही. शेतकरी आत्महत्या या घरगुती भांडणामुळे, लग्नात खूप खर्च केल्यामुळे व व्यसनाधीनतेमुळे होतात असा अहवाल दिला आणि हा अहवाल वादग्रस्त आहे. हा अहवालामुळे शेतकऱ्यांच्या प्रतिमेला व कृषी संकटाचं विकृतीला वाढा मिळेल, तरी स्वाधीन क्षत्रिय यांनी ते माध्यमांना दिला आणि याच्यावर अनेक वेळा वाद झाला आहे की आर्थिक विपन्नावस्थामुळे नैराश्य आलाय आणि त्या नैराश्यामध्ये हे सगळं होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात तर अख्ख्या मे महिन्यात लाखो महिलांनी दारूबंदीचं आंदोलन केलं. सरकारला जर किशोर तिवारी पुन्हा एकदा ते राजीव सातव या ठिकाणी हात वर करतात. राजीव सातव बोला. ज्या पद्धतीनं राज्यामधल्या राज्यकर्त्यांना जर प्रश्नांची व्यवस्थित जाण नसेल, राज्याच्या राज्यकर्त्यांना प्रश्नांची जाण नसेल तर काय होऊ शकतं याचा हा अहवाल आहे. कुठला अधिकारी दारू पित नाही मला सांगा. जर कुठला अधिकारी दारू पित नसेल तर त्याचा सत्कार आम्ही करायला तयार आहोत. हे अधिकारी दारू पिण्यामध्ये दारूबंदी आहे का? पहिली गोष्ट. दुसरा मुद्दा हा आहे की तुम्ही निष्कर्ष असा काढता की दारूमुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात. राज्यासाठी शरम वाटणारा असा अहवाल आहे. राज्याचे अधिकारी एवढे ज्या पद्धतीनं मुजोर पद्धतीनं अहवाल द्यायला लागलेले आहेत, शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडण्याचा हा प्रकार आहे. पाशा पटेल साहेब, शेतकऱ्याच्या आत्महत्या दारूने होतात असा अहवाल जर राज्याचे अधिकारी देत असतील आणि तो अहवाल राज्य सरकार स्वीकारत असेल तर हे शिवछत्रपतींचं राज्य नाही. ज्या पद्धतीनं असे अहवाल सादर व्हायला लागलेले आहेत, शेतकऱ्याला कशी मदत करायची याच्या संदर्भातल्या उपाययोजना व्हायला पाहिजेत. तर तुम्ही जर अहवाल देत असाल की दारूमुळे आत्महत्या होतात, याच्यावरून दिसतंय की राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारचं राज्यातल्या अधिकाऱ्यांवर अजिबात नियंत्रण नाहीये. अधिकारी मुजोर पद्धतीने वागायला लागलेले आहेत आणि 4 भिंतीमध्ये बसून अशा पद्धतीचे अहवाल तयार व्हायला लागलेले आहेत. हे अधिकारी दारू पित नाहीत का अहवाल तयार करणारे? हे का आत्महत्या करत नाहीत? हा सुद्धा माझा या निमित्ताने प्रश्न आहे. पाशा पटेलजी बोला. नाही, खासदार साहेब, हे अधिकारी आता जे बोलले ना, तुमच्या काळातले मंत्री सुद्धा हेच बोलत होते की व्यसनाधीनता, दुर्धर आजार आणि घरातली भांडणं हे शब्द काही नवीन नाहीत. फक्त दुर्दैव असं आहे की हे तुमचे मंत्री बोलत होते, आता हे अधिकारी बोलू लागलेले आहेत. तुम्ही एक मिनिट ऐकून घ्या की जर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आत्महत्येवर जर विचार जर करायचा, जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बोलले की पवार साहेब आमचे असे केले तसे केले. एवढं करून सुद्धा एवढे लोक का आत्महत्या केले हो आतापर्यंत? पवार साहेबांच्या धोरणाचा परिणाम जर एवढा चांगला होता तर आत्महत्या का थांबल्या नाही त्या काळामध्ये? मागच्या तुमच्या काळामध्ये थांबलेल्या होत्या ना, आमच्या काळामध्येच होऊ लागलेत असं नाही. आपण सगळे जणच या विषयाच्या मुळात जायला पाहिजे. ते जात नाहीत. मी तुमच्या तुम्हाला सगळ्यांसाठी सांगतो, 1050 किलोमीटर हा पाशा पटेल याच प्रश्नासाठी फिरलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एक सांगतो की माझं सरकार आता आलेलं आहे आणि सरकारमध्ये या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आमची जबाबदारी आहे. आम्ही याच्यातून नक्कीच मार्ग काढू. आता पहिलं यश आम्हाला आलेलं आहे की यावर्षी जलयुक्त शिवाराच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं गावागावामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंद आलेला आहे, एक प्रश्न सोडवत जाईल. पाशा पटेल, मात्र त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीयेत. राजीव सातव, मी तुमच्याकडे येते. उमेश पाटील या ठिकाणी हात वर करतायत. उमेश पाटील बोला अगदी थोडक्यात.
जनते. जी उमेश पाटील. नाही, एकच वर्ष झालं असं आता पाशा पटेल साहेब सांगत आहेत. या 1 वर्षामध्ये 2 वेळा अर्थसंकल्प सादर केला गेला, कृषी मूल्य आयोगाची 2 वेळा बैठक झाली. महत्वाचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स वाटणं. जे नवीन सरकार आलं, पूर्वीच्या काळामध्ये काहीतरी आम्हाला मिळालं नाही, आणि हे जे येणारं नवीन सरकार आहे, नरेंद्र मोदींनी भाषणामध्ये जोरजोराने सांगितल्याप्रमाणे की जर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चांगले दिवस येतील, पूर्वीच्या पेक्षा नक्की ते चांगलं असेल, अशा पद्धतीची आश्वासनं दिली गेली आणि त्या आश्वासनावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून आणलं गेलं. मग एका वर्षामध्ये ज्या काही कृषी मूल्य आयोगाच्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये शेतकऱ्याला आधारभूत किंमत वाढवून देण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय झाले का, हा माझा पहिला प्रश्न आहे. शेवटी त्याची बैठक दरवर्षी व्हावी लागते आणि शेतकऱ्याला आधारभूत किमतीच्या बाबतीमध्ये दरवर्षी निर्णय घ्यायला लागतो. तुमच्या देशाचे कृषी मंत्री जे आहेत, महाराष्ट्रामध्ये फक्त 3 आत्महत्या झाल्यात असं राज्यसभेमध्ये सांगतात. तुमच्या शिवसेनेच्या सरकारमध्ये जो काही राज्यसभेत प्रश्न विचारला गेला त्या प्रश्नावर उत्तर देत असताना तुमच्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला या शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या संदर्भामध्ये आणि नुकसानीच्या संदर्भामध्ये अहवालच पाठवला नाही असं स्पष्टपणे उत्तर याच्यामध्ये रेकॉर्डला राज्यसभेत आलेलं आहे. तुमचे लोक गंभीर आहेत. तुम्ही शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादन खर्चाच्या 50% जास्त बाजारभाव देणार होतात. तुम्ही हे सगळे काहीच केलेलं नाही. त्यामुळे आम्ही काय चुकलो हे सांगत बसू नका. तुम्ही काय केलं हे सांगा आणि 1 वर्षाच्या कालावधीत जेवढं करता येणं शक्य होतं त्यातलं काय केलं ते सांगा. होईल ना. रात्री आपण या चर्चेमध्ये एक मुद्दा विसरतोय की आपण बँक अधिकाऱ्यांची मुजोरी बघतोय, बँक अधिकाऱ्यांच्या मुजोरीबद्दल चर्चा करतोय, पण सावकार आणि खासगी वित्तीय संस्था यांची मुजोरी कोणी लक्ष दिली आहे का? सावकार किती गावामध्ये लुबाडतायत याच्याकडे कोणत्या प्रशासनाचं लक्ष आहे का? आज खासगी वित्तीय संस्थेनी वसुलीसाठी गुंड पाठवले आणि त्याचा अपमान न सहनता शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या बाबीकडे शासन लक्ष देणार आहे का? या गुंडांना आळा घालणार आहे का खासगी वित्तीय संस्थांच्या? आणि सावकारांचा काय बंदोबस्त करणार आहे? RR पाटील एकदा म्हणाले होते की सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू. त्या सावकारांना सोडलं का? नाही. तर त्यांचेच मुख्यमंत्री सानंदाच्या मदतीला गेले. हे वास्तव असताना बोला. या महाराष्ट्रामध्ये सावकारांच्या बंदीच्या संदर्भातला कायदा त्याच RR पाटलांनी केला. सावकारांच्या बंदीचा कायदा आमच्या सरकारच्या काळामध्ये झाला. परिणाम काय झाला? जनता पार्टीचं सरकार पाशा पटेल मगाशी म्हटले माझं सरकार आलं. पाशा पटेल तुम्ही रक्ताचं पाणी केलं हे सरकार आणण्यासाठी. गोपीनाथ मुंडेंनी रक्ताचं पाणी केलं. पण खरं सांगा पाशा पटेल, आहे का पाशा पटेलचा आवाज या सरकारमध्ये? आहे का गोपीनाथ मुंडेंचा आवाज या सरकारमध्ये? तर याचं उत्तर नाहीये. हे सरकार मोदींचं आहे, हे सरकार अमित शहांचं आहे, हे सरकार फडणवीसांचं आहे. गोरगरिबासाठी, गोरगरीब शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या पाशा पटेलचं हे सरकार नाही. जर असतं तर 50% भाव वाढून दिला असता. जर असतं तर शेतकऱ्याला बँकांच्या कर्जापायी आत्महत्या पाशा पटेल साहेब कराव्याच लागल्या नसत्या. तुमच्या मनामध्ये जे शेतकऱ्यांबद्दलची कणव आहे ती एकाही राज्यकर्त्यामध्ये नाही आणि त्यामुळे हे दुर्दैव आहे की पाशा पटेलचं घाम यासाठी सांडलं पण पाशा पटेलचा आवाज या सरकारमध्ये निश्चितपणे नाही. पाशा पटेलजी का टीकेचं धनी व्हावं लागतंय सरकारला? टीकेचं धनी व्हायचं म्हणजे मॅडम 65 वर्षामध्ये जी व्यवस्था नासून गेलेली आहे, कुजलेली आहे, ती सगळी व्यवस्था बदलावी लागणार आहे. हे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. बोलून प्रश्न सुटणार नाही. याच्या मुळाशी कोण गेलंय का? म्हणून मी काय सांगितलं की हे प्रश्न समजून घ्यायचे असतील तर सगळ्यांनी दाईचं नाही आईचं रूप घ्यावं लागणार आहे. 1050 किलोमीटर मी पायी चालून या सगळ्या प्रश्नाची मी चर्चा केलेली आहे. मला माझ्या सरकारमध्ये जिथं हा विषय मांडता येतो तिथं मी मांडायचा प्रयत्न करू लागलोय. मी पुन्हा पुन्हा तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहे की 65 वर्षाचे पाप 1 दिवसामध्ये धुतले जाणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. ही सडलेली व्यवस्था 1 दिवसामध्ये सुधरू शकत नाही. आणि मग हे आता जे लगेच भाषा बदलून बोलू लागलेले आहेत हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक, याला मी विनंती करतो जरा अभ्यास करा. आणि कशामुळे होऊ लागले मग आता ते पुण्याहून आपले राष्ट्रवादीचे नेते साहेब म्हणले वर्षाला एकदा कृषी मूल्य आयोगाची बैठक होते. अहो महाराज, वर्षातून 3 बैठका होतात. आणि मग आता बैठक, आता 8 तारखेला खरीप पिकाचे हमी भाव काही जाहीर करायचे त्यासाठी आता बैठक होती. तुम्ही पहिलं सगळे अभ्यास करा आरोप करताना. आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि शेतकऱ्याचे प्रश्न
हे काही मजे खातर विषय चाललेला नाही. हे एखाद्या जीवनाचा प्रश्न. लोक आत्महत्या करतात, जीवन संपवतात. मी तुम्हाला सगळ्याला सांगतो, अभ्यास करा, त्या प्रश्नाच्या मुळाशी जा. आपलं राजकारण एका बाजूला आहे, राजकारण ठेवूत एका बाजूला, परंतु हा महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करणार नाही. याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा लागणार आहे. आम्ही आमचं आयुष्य घातलेलं आहे आणि भविष्यामध्ये सगळं आमचं आयुष्य या कामासाठी घालवणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. उमेश पाटील, पाशा पटेल साहेब, आपण शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेता आणि 65 वर्षामध्ये संपूर्ण व्यवस्था नासवून टाकली अशा पद्धतीचं तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रासमोर सांगताय. कृषी मूल्य आयोगाची बैठक मी म्हणून उमेश पाटील, मी म्हणून घेत नाही. होऊ द्या ना, तर 4 वेळा होऊ द्या, परंतु आधारभूत किमती किती वेळा ठरवल्या जातात हा मुद्दा आहे. आणि तुम्ही तांत्रिक बाबतीत, तुम्ही तांत्रिक विषयामध्ये जाऊ नका. तुम्ही तांत्रिक विषयामध्ये जाऊ नका. तुमच्या ज्या 3 वेळा बैठका जर झालेल्या असतील तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला बाजारभाव मिळवून देण्यासाठी निर्णय झाला का याचं उत्तर तुम्ही अगोदर द्या. आणि माझा पूर्ण द्या. 65 वर्षामध्ये या देशामध्ये हरित क्रांती झाली नाही का? तुम्ही मला सांगा, कोणाच्या काळात हरित क्रांती झाली? 65 आपल्या देशात आणि तुमच्या सगळ्या लोकांनी उमेश पाटील थोडंसं थांबवते. राजीव सातव या ठिकाणी बोलतायत. उमेश पाटील थोडंसं थांबवते. राजीव सातव बोला. तुमचा बोलत असताना आम्ही गप्प बसलो होतो. माझं पाशा पटेल साहेब, निखिला 2 मिनिटं. पाशा पटेल साहेब, 65 वर्षामध्ये पाशा पटेल साहेब सांगतायत, या देशामध्ये हरित पाशा पटेल साहेब सांगतायत की 65 वर्षाचं पाप, 65 वर्षाचं पाप. उमेश पाटील थोडंसं थांबवते. राजीव सातव तुमचीच बाजू पुढे मांडतात. राजीव सातव बोला. किती झाल्या आत्महत्या, किती झाल्या? पाशा पटेल साहेब सांगतात, कोणी केल्या? पाशा पटेलजी तुम्ही 65 वर्ष सांगताय. अहो या 65 वर्षामध्ये 6 वर्ष वाजपेयींचे होते. 6 वर्ष वाजपेयींचे होते. मग 6 वर्षात वाजपेयींच्या काळात सुद्धा पाप झालं का? 65 वर्ष जे सांगतात त्या 6 वर्ष तुमचं सरकार होतं, 6 वर्ष वाजपेयींचं सरकार होतं. याचा अर्थ 6 वर्ष त्याच्यात सुद्धा पाप झालं हे तुम्हाला मान्य आहे का? 1 मिनिट वेळ द्या. अशा चुकीच्या गोष्टी नका सांगू पाशा पटेल साहेब. भाजपमध्ये तुम्हाला कोणी, भाजपमध्ये तुमचा आवाज काही उरला नाही हो. मुंडे साहेब गेले, आता तुम्हाला कोणी भाजपमध्ये विचारत नाही. पाशा पटेल साहेब, तुम्ही एवढं रक्त सांडलं पण तुमची किंमत नाही. आमचं दुर्दैव आहे की तुमच्यासारख्या माणसांना या भाजपवाल्यांनी वाईट टाकले, जाणकारांना वाईट टाकले. अहो ज्यांच्या नावावर मतं मिळाली त्यांना विचारत नाहीये. याच्यासारखं दुर्दैव नाहीये. आणि तुम्ही अजून सुद्धा त्यांच्यासाठी भांडताय का? भाजपचा मंत्री येऊन मुद्दे मांडत नाहीये का? मुख्यमंत्री येऊन मुद्दे मांडत नाहीये का? प्रत्येक वेळी पाशा पटेल समोर यायला लागलेले आहेत का? पाशा पटेलांचा चेहरा हा शेतकऱ्याचा चेहरा आहे म्हणून अरे मजा करायची त्या बाकीच्या सगळ्यांनी. ज्यांच्या नावावर शेत नाही त्यांनी मजा करायची आणि पाशा पटेलांना उभं करायचं. ही कसली शिक्षा पाशा पटेलांना करावी लागायला लागलीये? कसली शिक्षा जाणकारांना भोगावी लागायला लागलीये? हे काय चाललंय पाशा पटेल? किती त्रास करून घेता जीवाला? जी पाशा पाटील, मी तुमच्याकडे येते. मात्र शेतकऱ्यांची आत्महत्या खूप संवेदनशील असा विषय आहे. त्यामुळे या आत्महत्या रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपण जाणून घेणार आहोत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची.